सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय दिस चॅनल ॲसेट ट्रस्टेड. आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं की टेक्निकल अनालिसिस काय असतं, इक्विटी शेअर काय असतं आणि टाइम फ्रेम कोणती सिलेक्ट करायची आणि किंवा सपोर्ट रेजिस्टन्स कसा फाइंड करायचा कोणत्याही स्टॉक किंवा इंडेक्सचा आणि बेसिक्स ऑफ कॅन्डलस्टिक. आपण बघितलं की कॅन्डल्सचे जे फॉर्म होत असतात चार्टमध्ये त्यांचं बेसिक्स काय असतं, त्यांची आपण लॉजिक काय असतं त्यांच्या मागे ते आपण बघितलं. आणि जे पण व्ह्युअर्स ज्यांनी हे चॅनल पहिल्यांदा व्हिजिट केलं त्यांना मी प्लीज रिक्वेस्ट करतो की हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जे आपण व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ते प्लीज जाऊन बघा आणि आम्हाला जरूर कळवा की ते आपल्याला कसे वाटले. चला तर मग आज आपण बघणार आहोत हॅमर कॅन्डल काय असते. हॅमर कॅन्डल ही आपण जेव्हा पण एखाद्या स्टॉकचा किंवा इंडेक्सचा चार्ट ओपन करत असतो तिथे काही अशा काही कॅन्डल्स बनत असतात की ज्यांची बॉडी मोठी असते, ज्यांना शॅडो नसतो किंवा मग ज्यांना शॅडो पण असतो बॉडी त्यांच्यापेक्षा थोडी जास्त मोठी बनत असते किंवा मग काहींची फक्त बॉडी छोटी असते किंवा मग आणि त्या कॅन्डलची शॅडो खूप मोठी असते. अशा काही प्रकारचे कॅन्डल बनत असतात. तर त्यांच्या साईज आणि त्यांच्या शेपवरून त्यांना काही नाव दिलेले आहेत टेक्निकल टर्म्समध्ये, ट्रेडिंगच्या टर्म्समध्ये. त्यापैकी एक कॅन्डलचं नाव आहे हॅमर कॅन्डल. ही हॅमर म्हणजे जशी आपण रेग्युलर यूज मध्ये जशी हॅमर असते त्याच प्रकारची ही कॅन्डल बनत असते. तर या हॅमर कॅन्डल मध्ये आपण बघू शकतो ही बॉडी जी असते तिला खालच्या बॉडीच्या खालच्या पार्ट मध्ये त्या कॅन्डलला शॅडो बनत असतो आणि आपण बघू शकतो तो शॅडो बॉडीच्या डबल साईजचा पण असू शकतो किंवा मग त्याच्यापेक्षा कमी साईजचा पण असू शकतो. आपण बघू शकतो जेव्हा एखाद्या कॅन्डलची जेव्हा शेप फॉर्म होत असते त्या कॅन्डलच्या आपण बघू शकतो की एक तर ग्रीन कॅन्डल बनू शकते किंवा रेड कॅन्डल बनू शकते. तर अशा प्रकारे जे पण काही कॅन्डल्स चार्ट मध्ये बनत असतात त्याचा आपण बघू शकतो की त्या रेड सुद्धा असू शकते, ग्रीन किंवा सुद्धा असू शकते. तर हॅमर कॅन्डलचा बेसिकली यूज काय असतो की फ्रेंड्स, जेव्हा आपण एखाद्या स्टॉकमध्ये किंवा इंडेक्समध्ये जो रिव्हर्सल जो येत असतो, म्हणजे रिव्हर्सल म्हणजे एखाद्या स्टॉक जर कंटिन्युअस डाऊन ट्रेंड मध्ये चालू आहे आणि त्याच्यानंतर ही कॅन्डल बनते, त्याच्यात अशा प्रकारचे ही कॅन्डल बनते आणि त्याच्यानंतर जो त्याचा जो अपसाइड चालू होतो तो मेन मोटिव्ह असतो या हॅमर कॅन्डलचा. तर ही हॅमर कॅन्डल ग्रीन कलर मध्ये असू शकते किंवा रेड कलर मध्ये सुद्धा असू शकते. तर आपण बघूया की लाईव्ह चार्ट मध्ये म्हणजे एखाद्या स्टॉकच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघूया की त्याचा काय रोल असतो. तर हा आहे ज्युबिलंट फूड हा स्टॉक आणि त्याचा आपण टाइम फ्रेम सिलेक्ट केली आहे 15 मिनिट्स. सो आपण बघूया की हॅमर कॅन्डलचं वर्किंग कसं होतं चार्ट मध्ये. इथे आपण बघू शकतो की रेड कलरची काही कॅन्डल फॉर्म झालेली आहेत. हॅमर कॅन्डल आपण तिला म्हणतो. ही हॅमर कॅन्डल आहे रेड कलरची आणि तिच्या बॉडीच्या डबल साईजनी जी शॅडो बनली आहे, म्हणजे बॉडीची जी साईज असते त्याच्या डबल साईज किंवा त्याच्यापेक्षा जास्त साईजनी जी शॅडो बनते. आणि ही हॅमर कॅन्डल केव्हा बनली आहे, जेव्हा एखाद्या डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक चालू आहे आणि तो डाऊन ट्रेंड जेव्हा इग्नोर केला जातो किंवा जो डाऊन ट्रेंड तो स्टॉप करण्यासाठी किंवा मग ट्रेंड रिव्हर्सल येण्यासाठी, म्हणजे जो ट्रेंड आहे त्याच्या अगेन्स्ट दुसरा ट्रेंड स्टार्ट होण्याच्या आधी ही हॅमर कॅन्डल बनत असते. आणि हॅमर कॅन्डल ही बाईंग दर्शवते एखाद्या स्टॉक किंवा इंडेक्सची. आपण बघू शकतो एक डाऊन ट्रेंड सुरू झाला, त्याच्यानंतर इथे हॅमर कॅन्डल बनले आणि त्याच्यानंतर एक अप ट्रेंड इथे आपल्याला दिसून येत आहे. तसंच आपण बघूया दुसऱ्या एखाद्या स्टॉक्स विषयी जिथे हॅमर कॅन्डलचं आपल्याला एक्झाम्पल दिसू शकते. इथे आपल्याला दिसत आहे की एक हॅमर कॅन्डल बनलेली आहे एका डाऊन ट्रेंड नंतर आणि बॉटमला ती हॅमर कॅन्डल बनलेली आणि त्याच्यानंतर जो स्टॉकचा किंवा इंडेक्सचा अप ट्रेंड सुरू झालेला आहे. तर ही असते हॅमर कॅन्डल. मित्रांनो, आपण काही या चार्ट मध्ये पण मागचे काही एक्झाम्पल पण बघू शकतो. तिथे ही एखाद्या डाऊन ट्रेंड नंतर
जी बॉटमला कॅन्डल बनते हॅमर कॅन्डल, त्याच्यानंतर एक अप ट्रेंडची ती सुरुवात असते. तर हा यूज असतो हॅमर कॅन्डलचा. ओके फ्रेंड्स. सो फ्रेंड्स, आपण आज बघितलं की हॅमर कॅन्डल बनते कशी, आणि ते एखाद्या ट्रेंडच्या अगेन्स्ट रिव्हर्सल ट्रेंड जो सुरू होत असतो त्याच्या रिव्हर्सल ट्रेंडचा ती सिग्नल देत असते हॅमर कॅन्डल. सो फ्रेंड्स, हा होता हॅमर कॅन्डल विषयी व्हिडिओ. आपल्याला कसा वाटला जरूर कळवा, आणि आमचे जे काही व्हिडिओज वेगळे अपलोड केलेले आहेत, आणि आम्ही डेली जे ट्रेड घेत असतो निफ्टी किंवा बँक निफ्टी किंवा अनालिसिस करत असतो, ते अनालिसिसचे काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत, आणि प्रिव्हियसली पण टेक्निकल अनालिसिस कसं करायचं त्याचे बेसिक्स सगळे व्हिडिओ अपलोड केले आहेत. प्लीज जाऊन व्हिजिट करा, आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत प्लीज शेअर करा, आणि ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करा, आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि कमेंट करून जरूर सांगा की कसे वाटले व्हिडिओ. थँक्यू सो मच.